नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अंगारक संकष्ट चतुर्थी या वर्षातील पहिली चतुर्थी ही मंगळवारी आलेली आहे. तर आपल्याला या मंगळवारी श्री गणेशाची पूजा अत्यंत मनोभावे अशी करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगारक संकष्ट चतुर्थी या अत्यंत पवित्र दिवसाचे महत्त्व, या दिवशी कोणती स्वामी सेवा करावी, श्री गणेश पूजा विधी, उपवास नियम आणि चंद्र दर्शनाचे महत्त्व काय आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक विशेष प्रार्थना या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अंगारक संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी असून ती अत्यंत फलदायी अशी मानली जाते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. या दिवशी केलेली श्री गणेश उपासना केवळ विघ्न दूर करत नाही, तर मंगळ ग्रहाशी संबंधित दोष, राग, चिडचिड, अपयश आणि आर्थिक अडचणीही दूर करते. शास्त्रानुसार असे सांगितले जाते की या दिवशी श्रद्धेने उपवास व गणेश पूजन केल्यामुळे जीवनातील मोठ्या संकटापासून मुक्ती मिळते. तर या दिवशी मुख्यतः श्री गणेश स्वामी सेवा करायची असते. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ भक्त असाल तर गणेश पूजेसोबत स्वामी समर्थ नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर ही सेवा आपल्याला कशी करायची आहे? तर सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. घरातील देवघर स्वच्छ करायचं आहे. श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो आपल्या समोर घ्यायचा आहे. फोटोला दुर्वा, लाल फुले, गूळ आणि मोदक अर्पण करायचा आहे. 108 वेळा आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जाप आपल्याला करायचा आहे. अंगारक विशेष असल्यामुळे मंगळ शांतीसाठी आपल्याला पुढील जप करायचा आहे. ओम क्रां क्रीं क्रौं सं बहुमाय नमः या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण आपल्याला डोळे मिटून करायचे आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम श्री स्वामी समर्थ हा जप 108 किंवा 1008 वेळा आपल्याला जमेल तसं करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य म्हणून गूळ चणा किंवा साधा प्रसाद देवाला अर्पण करायचा आहे. स्वामींना मनापासून संकट निवारण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. संध्याकाळी चंद्र दिसल्यावर चंद्राला आपल्याला पाणी व दूध अर्पण करायचे आहे. चंद्राला नमस्कार करायचा आहे आणि मगच आपला जो उपवास आहे दिवसभराचा तो उपवास आपल्याला सोडायचा आहे. हे व्रत करताना संयम, श्रद्धा आणि शांती खूप महत्त्वाची आहे. तर शेवटी आपल्याला जी प्रार्थना करायची आहे ती आहे, हे विघ्नहर्ता गणराया, हे श्री स्वामी समर्था महाराजा, माझ्या जीवनातील सर्व संकटे दूर करा. माझ्या घरात सुख, शांती, आरोग्य, समाधान नांदू द्या. मला समृद्धी, संयम आणि योग्य मार्ग दाखवा. आज अंगारक संकष्ट चतुर्थीच्या पावन दिवशी माझी ही सेवा भावाने स्वीकारा. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करायला विसरू नका. अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.